वंचित बहुजन आघाडी हा इथल्या वंचित समूहाला, ज्या समूहाला आजपर्यंत राजकीय सत्तेमध्ये कधीच कोणत्याच राजकीय पक्षांनी सहभागी करून घेतलं नाही, अशा पक्षांना सत्तेमध्ये वाटा देण्यासाठी आम्ही काम करतो आहोत। परंतु पूर्व विदर्भातल्या काही पूर्णच सीटवर ज्या प्रकारे महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या माध्यमातून जी त्यांची प्रस्थापित घराणी पोचलेली आहेत, त्याच घराण्यांची नावं समोर येते आहेत। म्हणजे लोकशाहीचं सामाजिकीकरण व्हावं हा जो उद्देश आहे, त्या उद्देशाला तडा जातो आहे। आणि म्हणून मग लोकशाही वाचवत असताना आम्हाला इथल्या उपेक्षित घटकांना राजकीय सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे। म्हणून मग आम्ही इथल्या या प्रस्थापित घराण्यांना विरोध करण्याचं काम करतो आहोत। आमचं म्हणणं आहे की आपण इथला जो वंचित समूह आहे, इथले जे प्रस्थापित घराणे सोडून जी काही नेते मंडळी आहेत, त्यांना आपण त्या उमेदवारीला समोर केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। प्रत्येकच नागपूरपासून तर चंद्रपूरपर्यंत ते गडचिरोलीपर्यंत सर्वच मतदारसंघामध्ये, नागपूरमध्ये मुत्तेमवारांचं घराणं असो, आज चंद्रपूरमध्ये वडेट्टीवारांचं आणि धानोरकरांचं घराणं असो, गडचिरोलीमध्ये आत्रामांचं घराणं असो, म्हणजे ही घराणेशाही जी आहे तीच जोपासण्याचं काम इथलं प्रस्थापित जी काय महाविकास आघाडी आहे, ही महाविकास आघाडी करते आहे। प्रस्थापित लोकांना नको, इथला वंचित समूहातील उमेदवार ज्या प्रकारे पक्षांनी जी भूमिका महाविकास आघाडीसमोर मांडली की इथे आपण 15 ओबीसींना उमेदवारी दिली पाहिजे, 3 अल्पसंख्याकांना उमेदवारी दिली पाहिजे, अशा प्रकारे जी आमची भूमिका आहे पक्षाची, त्या पद्धतीनं या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी ती भूमिका ॲक्सेप्ट करायला पाहिजे, ती स्वीकारायला पाहिजे। प्रश्न हा आहे की आम्ही लोकशाहीचं सामाजिकीकरण करण्यासाठी निघालेलो आहोत आणि तेच सांगत आहेत की आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी हा लढा करतो आहोत। आम्ही सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी आणि लोकशाहीचं सामाजिकीकरण करण्यासाठी लढा लढतो आहोत। आणि म्हणून मग लोकशाही वाचवण्यासाठी जो लढा आहे, त्या लढ्यामध्ये आपण जर सहभागी होऊ इच्छिता तर मग आपली जी भूमिका आहे ती भूमिका त्या प्रकारची असायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। अकोल्यामधून प्रकाश आंबेडकरांना जागा मिळाली पाहिजे, तुमच्याच अमरावतीची युनिटने अमरावतीमधून सुजात आंबेडकरांना जागा मिळाली पाहिजे, मग ही घराणेशाही नाही झाली का? अमरावतीच्या युनिटने ती मागणी केली आहे, पक्षाने तो अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही। नाही ना, तो त्या युनिटने त्यांचं मत व्यक्त केलं आहे पक्षाकडे। पक्ष जोपर्यंत ती भूमिका ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही। तिथल्या युनिटने ती भूमिका त्यांनी पक्षापर्यंत पोहोचवली। आमचं मत हे आहे की अमरावतीमधून सुजातदादा आंबेडकर यांनी लढलं पाहिजे। फक्त त्या युनिटचं ते मत आहे। सुजातदादांची भूमिका आणि पक्षाचा जो काही निर्णय आहे यावरती समोरच्या सर्व काही बाबी आहेत त्या अवलंबून राहणार आहेत। कुठेतरी तुम्ही म्हणजे निवडणुकी काळामध्ये कुठेतरी मतदातांचे जे मत आहेत ते विभाजन करण्याचा आणि भ्रमित करण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होत आहे असं वाटत नाही का? 2014 मध्ये सुद्धा मतदाताला तुम्ही भ्रमित केलं, आता सुद्धा भ्रमित केलं जात आहे, असं वाटत नाही का तुम्हाला? नक्कीच नाही। आम्ही या महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा सीट्सवर भाजपाचा पराभव झाला पाहिजे म्हणून पक्षाच्या वतीने सातत्याने महाविकास आघाडीकडे आम्ही आघाडीमध्ये सहभागी होऊन आपण कुठंतरी भाजपाचा पराभव केला पाहिजे ही भूमिका सातत्याने मांडलेली आहे। पक्षाचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडी टिकली पाहिजे म्हणून आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत। परंतु वंचित बहुजन आघाडीला त्यामध्ये सन्मानजनक स्थान मिळालं पाहिजे, ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे। नाही, सन्मानजनक स्थान मिळालं पाहिजे असं विदर्भामध्ये तुम्हाला सन्मानजनक स्थान मिळालं पाहिजे असं तुम्ही म्हणताय, ताकद किती आहे? ताकद आहे ना, ताकद महाराष्ट्राने बघितलेली आहे।
नाही, महाराष्ट्राने मागच्या वेळेस बघितलेली आहे, कारण मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी होता. यावेळेस जर असं झालं तर वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसणार का? 2019च्या निवडणुकीमध्ये जी वंचित बहुजन आघाडीची ताकद होती त्या ताकदीपेक्षा दुप्पटीने 2024मध्ये या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची ताकद निर्माण झालेली आहे. भाजपला न करता तुम्ही सपोर्ट करता असं वाटत नाही? भाजपला पराभूत करतो आता मी, कारण तर या महाराष्ट्रात महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांची शक्ल पडलेली आहेत. महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांची प्रमुख नेते हे भाजपामध्ये चाललेली आहेत. त्यामुळे त्यांची शक्ती जी आहे त्या शक्तीपेक्षा वंचित बहुजन आघाडीची जी शक्ती आहे या महाराष्ट्रामध्ये ती एक सक्षम शक्ती आहे की जी भाजपाला पराभूत करू शकते. नाही, एकीकडे म्हणतात की संविधान वाचवायचं आहे, देश वाचवायचा आहे, लोकशाही वाचवायचं आहे. लोकशाहीचा घाट तुम्हीच करत आहात ना वंचित. संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे. याच्यासाठी भाजपाचा पराभव करणं आवश्यक आहे आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातली आघाडी यापेक्षा वंचित बहुजन आघाडी हे सक्षम आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून मग आम्ही त्या पद्धतीने कार्यकर्त्यांची भरभरून इच्छा अशी आहे की महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकरांनी बसावं असं तुमच्याच कार्यकर्त्यांची आहे. जर समजा अशा वेळी महाविकास आघाडीमध्ये जर बसले नाही तर मग कार्यकर्त्यांच्या इच्छाच्या विरोधात तो निर्णय जाईल. अशा वेळेस पक्षाचं काम कार्यकर्ते करतील का? मग पक्षाची भूमिकाच आहे की आम्ही या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत की आम्ही एकत्र बसलो पाहिजेत. परंतु जर सन्मानजनक आम्हाला स्थान मिळालं नाही तर मग आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागेल आणि पक्ष त्या प्रकारे समोर जाहीर करेल. म्हणजे सन्मानजनक म्हणजे कशा प्रकारे किती सीटा हव्या? महाविकास आघाडी आणि आपलं हे भाऊ तुम्ही सांगा भाऊ एक मिनिट की भाऊ आम्हाला बी आपली स्ट्रॅटेजी 8% मतं आपल्याला रिकॉग्नाइज पक्ष बनण्यासाठी घ्यावी लागतात. तुम्ही पूर्व विदर्भामध्ये आता आपले उमेदवार उभे करत आहात, म्हणजे पूर्णपणे तुम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनला पाळण्याची पूर्ण भूमिका तुम्ही आपण माझं मत पूर्ण ऐकलं नसेल. मी आपणास काय बोललो की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीबरोबर शेवटपर्यंत एकत्रित लढण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या तर आम्ही एकत्र लढणार आहोत. परंतु ते जर नाही झालं तर भविष्यातील आम्ही सांगत आहोत की आम्ही आमची पूर्वतयारी ती करून ठेवायला हवी आणि म्हणून मग त्या तयारीला आम्ही कामी लागलेलो आहोत. किती जागा सन्मानजनक तुम्हाला पाहिजे? पक्ष नेतृत्व त्या प्रकारे चर्चा करते आहे आणि त्या मला वाटते या प्रश्नाचं उत्तर वारंवार आपल्याकडे बाळासाहेबांनीही दिलेलं आहे आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. 27 जागेवर तुमची तयारी आहे, पण त्याबरोबर महाविकास आघाडीमधून तुम्हाला किती जागेची अपेक्षा आहे? 23 जागावरती आम्ही महाराष्ट्रामध्ये ही चर्चा सुरू होण्यापूर्वी निवडणुकीची तयारी केलेली होती. अशा प्रकारचं ते भूमिका साहेबांनी काँग्रेसकडे ठेवलेली होती. तुम्ही म्हणाले की 23 जागेवरती तुमची तयारी होती. 23 जागेवरती खरंच तुमचे उमेदवार निवडून आले असते का? नक्कीच आम्ही तो प्रयत्न केला असता. म्हणजे कशा प्रकारे तुम्ही म्हणजे उमेदवार पाळण्यासाठी करत आहात की उमेदवार निवडून आणण्यासाठी? भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठीच आम्ही लोकसभेच्या या निवडणुका लढतो आहोत. अहो, भारतीय जनता आणि राहिला प्रश्न की इथला महाविकास आघाडी हा मी यापूर्वीही बोललो की विभाजित झालेले पक्ष आहेत. त्याच ज्या काँग्रेसमधून BJPमध्ये गेलेले मातब्बर नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि काही लोक जाण्याची चर्चासुद्धा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये होते आहे. म्हणून मग हे क्षीण झालेले पक्ष आहेत आणि या तीनही पक्षापेक्षा वंचित बहुजन आघाडीची जी ताकद आहे ही या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद आहे आणि म्हणून मग भाजपाला या महाराष्ट्रामध्ये जर कोणी हरवत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडीच हरवू शकते. मागच्या वेळेस जी सत्ता पडली काँग्रेस जे पराभूत झाले ते वंचित बहुजन आघाडीमुळे झाले ना. भाजपला त्याचा फायदा झाला, मग अजूनही तुम्ही तेच फायदा करताय का? काँग्रेसमुळेही वंचितच्या सीटा पडल्यात. याकडे आपण थोडंसं लक्ष वेधलं पाहिजे. काही मतांकडे आपण काही मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये काँग्रेसच्या मतामुळे वंचित पडली आहे आणि 2019च्या निवडणुकीमध्ये असलेली वंचितची ताकद आणि 2024मध्ये तयार झालेली वंचितची ताकद यामध्ये खूप तफावत आहे. आज आम्ही राजकारणामध्ये विजयाच्या जवळ पोहोचलेलं समीकरण आम्ही वंचित बहुजन आघाडीने या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात तयार केलेलं आहे.
सांगलीमधून मागच्या इलेक्शनला 3 लाखाच्या वर मतदान वंचितनं घेतलं आणि आता मागे तुम्ही सांगलीची जागा सोडणार नाही चंद्रहार पाटील यांना घोषितही केलं, परंतु चंद्रहार पाटील आता ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश करते, काय बघा? नाही, मी पूर्व विदर्भाविषयी आपल्याशी चर्चा करतो आहे, त्याच्यामुळे त्याबाबत पक्षश्रेष्ठी जे आहेत ते तुम्हाला त्याबाबत माहिती देऊ शकतो. यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे जे आहे कार्यकर्ता खूप चांगले मजबूत आहे, खूप कामं करून राहिले, खूप चांगलं नाव चालवून राहिलेलं आहे. यावेळेस जास्तीत जास्त जागा येणार आहे आणि लोक सर्व समाजाचे लोक मतदान करणार आहे. कारण का आजकाल जे राजकारणामध्ये झगडे भांडण आहे ते झगडे भांडणाने आपल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये तसा काही प्रकार आहे नाही. तर याच्यामध्ये कूटनीती काही पक्षातील लोक करून राहिलेले आहेत, काही दिशाभूल करून राहिलेले आहेत. त्याच्याबद्दल आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की या महाराष्ट्रामध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी, आणि म्हणून मग आम्ही सर्वच मतदारसंघामध्ये आमची जे संघटन आहे ते संघटन भाजपाला पराभूत करण्यासाठी कामाला लागलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.